घेऊन जेणेकरून याचा जो प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे जे आतापर्यंत उपाय केलेले आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जे काही नागरिक आहेत त्यांना सोडण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल। सर हिंदी में जानना चाहेंगे सर, थाने केडीएमसी ने जो सर्कुलर निकाला है उसके ऊपर क्या कहेंगे सर? अरे केडीएमसी ने सर्कुलर जो निकाला था उसको स्थगित कर दिया है। मुंबई महापालिका के कमिश्नर जो है, जो मुंबई से बाहर जो हेल्थ डिपार्टमेंट में जो वर्कर काम करते हैं उनकी व्यवस्था मुंबई में करनी चाहिए, ऐसी विनंती वहाँ के केडीएमसी के कमिश्नर ने की थी और उसमें मुख्यमंत्री महोदय जी और मुंबई के कमिश्नर सकारात्मक भूमिका में है और जब तक उनकी व्यवस्था नहीं होती है तब तक वो आना जाना करेंगे प्रिकॉशन लेते हुए। विधान परिषदेच्या केडीएमसीच्या आयुक्तांनी विनंती केली होती मुख्यमंत्री महोदय आणि आयुक्त मुंबई महापालिका की जे मुंबई महापालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत, जो स्टाफ आहे तो मुंबईच्या बाहेर राहतो आहे आणि त्यामुळे काही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, त्यामुळे ती विनंती केली होती। परंतु जोपर्यंत व्यवस्था मुंबईमध्ये व्यवस्था करण्याचं आश्वासन देखील मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिलेलं आहे आणि लवकर त्याची व्यवस्था होईल तोपर्यंत हे सर्व स्टाफ जो आहे हा ये-जा करेल, त्यावर कुठलंही बंधन टाकता येणार नाही। विधान परिषद निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडी किती जागा लढते आहे? विधान परिषद अजून वेळ आहे ना, विधान परिषद फॉर्म भरायला अजून अवधी आहे। असं म्हटलं जातं की बीजेपी 4 जागांसाठी आग्रही आहे। आता आज करोनावरच सगळी बैठक झालेली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पुढची बातमी देऊ। एनसीपीची बैठक सुरू आहे, एनसीपीची बैठक। तेव्हा एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे की जोपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांचा मुंबईत राहण्याची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत त्यांना नो एंट्रीचा कुठलाही निर्णय होणार नाही, त्यांना ये-जा करता येणार आहे। पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका या महापालिकांनी जी विनंती केलेली आहे मुंबईमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्या भागात जाऊन आहे तिथंच राहावं आणि त्यांची व्यवस्था करण्यात यावी, ही विनंती करण्यात आली होती आणि मुंबई महापालिकेने सुद्धा त्याच्याबद्दल सकारात्मकता दाखवल्याचं आज त्यांनी सांगितलेलं आहे। पण जोपर्यंत त्यांची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत त्यांना ये-जा करता येईल असं महत्त्वाची माहिती जी आहे ती या बैठकीत घेण्यात आल्याचं सांगतंय। राज्य मंत्रिमंडळाची आजची महत्त्वाची ही बैठक होती। मुंबई शहरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मुंबई शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या 5 महानगरपालिका विशेषतः 5 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होतोय। ही बाब समोर आल्यानंतर आता काय उपाययोजना केल्या जातील याची चाचपणी सुरू आहे। कोरोनावरील पहिली लस शोधल्याचा इटलीच्या संशोधकांचा दावा आणि मानवी शरीरावर परिणामकारक ठरत असल्याची जी बातमी आज सकारात्मक बातमी आली त्यामुळे काहीच एक जे दडपण आहे सगळ्यांच्या मनावरचं ते दूर झालं। पण या दरम्यान मुंबईतला जो कोरोना बाधितांचा आकडा आहे तो मात्र सातत्याने वाढतोय आणि यावर उपाय म्हणून आता सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी दुपारपर्यंत सखोल चर्चा झाली आणि या चर्चेत त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत पण सर्वाधिक टेस्टिंग सुद्धा महाराष्ट्र करत आहे। त्याचबरोबर मुंबईत सध्या डॉक्टरांची कमतरता उद्या भासू शकते, अशा परिस्थितीमध्ये खासगी डॉक्टर जे घरी बसलेले आहेत त्यांना आता कामावर यावं लागेल, सरकारी रुग्णालयांमध्ये येऊन त्यांना भूमिका बजावावी लागेल, आपलं काम करावं लागेल आणि तशा प्रकारच्या नोटिसा दिल्या जातील, नोटिफिकेशन काढलं जाईल आणि त्यामुळे घरी बसलेल्या डॉक्टरांना सरकारनं आज एक प्रकारे एक इंजेक्शन दिलंय। आपण वेळेत घेतलेल्या या निर्णयामुळे आपल्या देशामध्ये पर मिलियन 10 लाख लोकांमध्ये किती संक्रमित झालेले आहेत किंवा किती बाधित झालेले आहेत तर ते आहेत 34। म्हणजे 34 आणि जर आपण प्रगत देशाची US सारखी 4000 जर म्हटलं तर आपल्याकडे संख्या खूप कमी आहे आणि तो नक्कीच जमेची बाब आहे आणि आपल्याला हे जपलंच पाहिजे।
कारण आपण जर हे जपलं नाही तर एवढे जे काही मागच्या महिन्या 2 महिन्यातले सामान्य लोकांनी घेतलेले कष्ट आणि वरिष्ठ स्तरावर झालेल्या चांगले निर्णय याचा चांगला परिणाम आपल्याला मग पाहायला मिळणार नाही. आज जे 14 दिवस म्हणजे असिम्प्टोमॅटिक लोक जर 14 दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांना कुठलाही लक्षण नसेल, त्यानंतर त्यांना सोडून दिलं जातं. 2 टेस्ट केल्या जातात आणि त्या दोन्ही निगेटिव्ह आल्या 24 तासाच्या अंतरावर तर त्यांना सोडून दिलं जातं. तर आता ICMR त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जागतिक स्टडीजच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घेतं किंवा 14 दिवसाच्या ऐवजी ते 7 वर आणावं आणि कदाचित 2 टेस्टच्या ऐवजी 1 टेस्टवर पण आणावं, असंही त्यांच्यामध्ये काही त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी केली जाते. आज मुंबईमध्ये साधारणपणे आपण एक 15,000 डॉक्टर्स म्हणजे मला जे मेडिकल DMERनी जे सांगितलेला आकडा आहे की तेवढे लोक आपले ॲब्सोल्यूटच घरी बसलेले आहेत असं मला सांगितलं जातं आहे. आणि त्यामुळे आज आपली ही जी काही गरज आहे ती गरज मला DMERनी जी सांगितली तो तशा पद्धतीचा एक अंदाजे आकडा आहे. पुढची गरज लक्षात घेऊन हे आपण करणार आहोत. पुढची गरज 15,000 डॉक्टर्स आहेत की ज्यांच्या सर्व्हिसेस आपण घेऊ शकतो सहज पद्धतीनं, तर त्या सर्व्हिसेस घेण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत उदय जाधव आहेत. उदय, आजच्या या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. भविष्यात मुंबईतली रुग्णांची संख्या जर अधिक वाढली तर डॉक्टरचा तुटवडा जाणू शकतो, डॉक्टर कमी पडू शकतात. अशा परिस्थितीत सरकारचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल. अगदी बरोबर विलास, अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. कारण कोरोनाची साथ येऊन जवळपास 1.5 महिना होत आलेला आहे. मात्र जे खाजगी डॉक्टर्स आहेत ते आपापलं क्लिनिक बंद करून आपापल्या घरामध्ये बसलेले आहेत. अशा डॉक्टरांच्या विरोधात आता राज्य सरकारने अधिकृत नोटीस काढलेली आहे. जवळपास मुंबईमध्येच 15,000 खाजगी डॉक्टर्स आहेत. या सर्व 15,000 खाजगी डॉक्टर्सना नोटीस पाठवण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. अधिकृतपणे सर्वांना आता नोटीस मिळणार आहे. सर्वांना आपापलं काम जे आहे ते करावं लागणार आहे. राज्य सरकार या सर्व खाजगी डॉक्टरांना त्यांचं जे वेतन आहे, त्यांचं जे काय पैसे लागणार आहे ते देखील त्यांना द्यायला तयार आहे. मात्र ज्या वेळेला असं जेव्हा वैश्विक संकट आलेलं आहे अशा वेळेला जे काही प्रशासकीय डॉक्टर आहेत, सरकारी डॉक्टर्स असतील, महापालिकांचे डॉक्टर्स असतील, ते स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य नागरिकांचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा वेळेला जे खाजगी डॉक्टर्स आहेत घरामध्ये बसलेले आहेत आणि त्यांची संख्या देखील अतिशय मोठ्या संख्येने जवळपास मुंबईमध्येच 15,000 डॉक्टर्स जर घरात बसत पण असतील उदय तर यांनी निश्चितच कसं जे काम सर्वसामान्य करायचं, कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन कुणी काम करायचं याच्याबद्दलची काही माहिती आहे? या सर्व खाजगी डॉक्टर्सनी त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये किंवा त्यांचे जे प्रायव्हेट क्लिनिक्स आहेत तिथेच येऊन त्यांचं काम करायचं आहे. मात्र तिथे सर्वसामान्य नागरिकांची लक्षणं जी आहेत, प्राथमिक लक्षणं जी आहेत ती तपासायची आहेत आणि ते देखील काम सध्या होत नाही आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होईल या भीतीखाली सध्या खाजगी डॉक्टर्स देखील आपापले क्लिनिक आहेत ते बंद करून आहेत. ते अयोग्य आहे. अशा वैश्विक महामारीच्या वेळेला सर्वांनी एकसाथ होऊन एक दिलाने काम करायला पाहिजे. हे संकट त्याच वेळेला दूर होऊ शकतं जेव्हा मोठ्या संख्येने आपल्याकडे डॉक्टर्स असतील, आरोग्यसेवक असतील, हे सर्व एक दिलाने काम करेल. त्याच वेळेला हे संकट जे आपण दूर करू शकतो. मात्र सध्या खाजगी डॉक्टर्स जे आहेत ते आपापल्या घरी बसलेले आहेत. त्यांची संख्या 15,000 आहे. 15,000हून अधिक हे डॉक्टर्स आहेत. त्यामुळे खूप मोठं चिंतेचं वातावरण आहे. संकट जर अजून मोठं वाढलं, अजून संकट मोठा झालं तर निश्चितच या सर्व 15,000 डॉक्टर्सची मोठी मदत होणार आहे. त्यासाठी एकूणच ही पूर्वतयारी जी आहे ती राज्य सरकारकडनं करण्यात येत आहे. त्यासाठी या सर्व 15,000 डॉक्टर्सना मुंबईतल्या आणि आता मात्र या डॉक्टरांना सरकारनं कुठेतरी कायदेशीर इंजेक्शन दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना कामावर यावं लागेल, आपले क्लिनिक उघडावे लागतील आणि लोकांना सेवा द्यावी लागेल, कारण परिस्थिती गंभीर आहे. धन्यवाद. तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमी KDMC आयुक्तांनी दिलेल्या स्थगितीची आहे. मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना KDMC परिसरात 8 मे पासून प्रवेश देणार नाही, हा निर्णय आयुक्तांना स्थगित करावा लागलाय. अवघ्या 24 तासात आयुक्तांना हा निर्णय मागे घ्यावा लागलाय. मुंबईत काम करणाऱ्यांना प्रवेश देणार नाही या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. त्यानंतर आयुक्तांनी आपला हा निर्णय मागे घेतलेला आहे. मंत्रिमंडळ बैठक सुद्धा झाली आणि या बैठकीत सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत मुंबई महापालिकेकडून या कर्मचाऱ्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत अशी कुठलीही नो एंट्री असणार नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये वास्तव्य करणारे मुंबई येथे जे कामासाठी जातात त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही मुंबईमध्येच त्यांनी वास्तव्य करावे अशी विनंती केली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी व्यवस्था करावी अशी विनंती केली होती. परंतु व्यवस्था करण्यासाठी काही अवधी लागू शकतो आहे, म्हणून 8 मे पासून जे प्रतिबंधित करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता तो आम्ही निर्णय
स्थगित करीत आहोत आणि पुढील तोडगा निघेपर्यंत त्यांची व्यवस्था होईपर्यंत हा निर्णय स्थगित राहील. नवी मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरील कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय आता महापालिकेकडून करण्यात येणार आहे. ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, पनवेल, पेण या सगळ्या भागात राहण्यासाठी पालिका आता त्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात करणार आहे. महापौर जयवंत सुतार यांनी ही माहिती दिली आहे. महापौर, आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांची या संदर्भातली बैठक आज पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्मचारी जे कामाला जातात ते नवी मुंबईमध्ये वास्तव्य करतात, त्याची जबाबदारी मुंबई महापालिकेने घ्यावा अशा आशयाचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून आयुक्त महोदयांना आज निर्देशित केलेले आहे की आपल्या नवी मुंबई महापालिकेमध्ये अन्य शहरामधून जे कर्मचारी येत आहेत त्याचं सर्वेक्षण करून त्या कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था आपल्या शहरामध्ये आपण करून घ्यावी, जेणेकरून आपल्या नवी मुंबई महापालिकेतून येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कुठंतरी प्रादुर्भाव होतो आहे, हा मेसेज जाऊ नये म्हणून अगोदर आपण सुरुवात करावी. आणि आयुक्त महोदयांनी तशा पद्धतीनं सांगितलेलं आहे की आपण तातडीनं हा निर्णय घेऊन टाकू. आपल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था आपण या शहरामध्ये राहण्याची व्यवस्था आपण करू. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील कोरोना रुग्ण दाखल असलेल्या सेंट जॉर्ज, जीटी आणि नायर या हॉस्पिटलांना भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस, तैनात पोलीस कर्मचारी यांच्या आस्थेनं विचारपूस करून त्यांच्या खंबीर लढ्याचा गौरव केला आणि त्यांचे आभार मानले. दरम्यान डॉक्टर सध्या जी सेवा देत आहेत, समाजाची ही फार मोठी सेवा आहे. त्यांचं हे काम संपूर्ण देश कायम स्मरणात ठेवेल अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. वरळीच्या रेशनिंग दुकानावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी धाड टाकली. यावेळी त्यांनी रेशनिंगवरील निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पर्दाफाश केलाय. दरेकर यांनी दुकानावर धाड टाकल्यानंतर रेशनिंग दुकानदाराची भंबीरी उडाली. रेशनिंगवर मिळणारं धान्य निकृष्ट आणि खराब दर्जाचं असल्याचं दुकानदारानं मान्य केलं, पण गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारचं धान्य आम्हाला मिळतंय अशी कबुली सुद्धा त्यांनी दिली. IFSC हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला हलवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. हे केंद्र गुजरातला हलवण्याच्या निर्णयावर राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली. मात्र खुद्द सुप्रिया सुळे यांनी IFSC आणि IT पार्क असे दोन पर्याय असतील तर मुंबईत IT पार्क व्हावे संसदेत म्हणाल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे. याबद्दल त्यांनी संसदेतला तो व्हिडिओ सुद्धा ट्विट केलेला आहे. Really, for the amount of land and the investment, it is actually peanuts. Because Rajiv Gandhi Infotech Park as a concept of an IT hub versus an international facility is way different. I mean, I know the concept is completely different. The IFSC is a different concept, the IT. But if you are going to look only for job opportunities, is IFSC an option or is IT Infotech Park a much better option? Because we do give tax benefits there also. Here the kind of tax benefits that are given are exceptionally high. Why were they not considered Mumbai? It was happened in Gandhinagar, I have no objection. If another state is doing well, we are happy. Eventually we are one country. तेव्हा यावरून आता नवं राजकीय वादळ उठू शकतं. पुण्यातल्या महापालिका क्षेत्रातल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घोळ असल्याचं समोर आलंय. स्मार्ट सिटीकडून रोज कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा नकाशा प्रकाशित केला जात होता. इतकंच काय तर पुण्याचे महापौर सुद्धा या नकाशाच्याच आधारावर रोज ट्विट करत होते. मात्र प्रत्यक्षात या नकाशाच्या आकडेवारीत घोळ झाल्याचं राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबेंनी उघडकीस आणलंय. धनकवडी सहकार नगर प्रभागात 70 रुग्ण असताना नकाशात 2 दिवस 124 रुग्ण झाल्याची वाढ दाखवण्यात आली. मात्र प्रत्यक्षात 70च रुग्ण असल्याचं आरोग्य विभागाच्या यादीवरून लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटीकडे चौकशी केली असता प्रशासन हादरलं आणि चौकशीअंती ही मोठी चूक झाल्याचं स्मार्ट सिटीकडून मान्य करण्यात आलं. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. वैभव, हा गोंधळ नेमका जाणून बुजून झालेला आहे की नजर चुकीने झालेला आहे? विलास, हा जो गोंधळ नेमका कशामुळे झाला हे काही स्पष्ट नाही. मात्र हा सगळा सावळा गोंधळ असं म्हणावं लागेल. अनावधानानं जरी झालेला असलं तरी इतका गांभीर्यानं घेण्याचा हा विषय संपूर्ण यंत्रणा कामाला आहे.
त्यात हे स्मार्ट सिटीचं कार्यालय जिथे सगळी यंत्रणा आहे, अगदी GIS मॅपिंग पासून सगळी. आणि त्यातल्या त्यात आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे स्मार्ट सिटीचे कमिशनर हेच पुणे महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त आहेत. रुबल अग्रवाल जे आहेत त्या पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत आणि स्मार्ट सिटीच्याही कमिशनर आहेत त्या असं इतकं सगळं असताना सुद्धा रोज गेले जवळपास महिनाभर स्मार्ट सिटीकडून वॉर्डनिहाय आकडेवारीचा नकाशा प्रसारित केला होता, ज्याच्यावरती पुणेकर आंधळा विश्वास ठेवत होते, अगदी सगळेच माध्यम सुद्धा. आपणही तो नकाशा अनेकदा योग्य आहे म्हणून चालवला. मात्र 4 दिवस जे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत विशाल तांबे, त्यांनी सातत्यानं त्यांच्या प्रभागामध्ये रुग्णांची वाढ होत नसताना स्मार्ट सिटीच्या नकाशामध्ये मात्र आकडा जो आहे कोरोना रुग्णांचा तब्बल दुप्पट झाल्याचे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. त्यांनी 2 दिवसापासून या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप केला. याद्या ज्या आहेत त्या अगदी एक नाव त्याच्यामधलं तपासलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचा आकडा जो आहे धनकवडी नगर प्रभागाचा तो 72 वरतीच येऊन थांबलेला आहे आणि प्रत्यक्षात स्मार्ट सिटीच्या नकाशामध्ये तो आकडा 124 वरती दाखवण्यात आलेला होता. त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्याची चौकशी केली. पुण्यामध्ये सातत्यानं अशा प्रकारचा सावळा गोंधळ सुरू आहे आणि हा गोंधळ काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी आषाढी वारी संदर्भातली. पंढरपुरातल्या आषाढी वारीची परंपरा अखंडित राहणार असल्याचं मुख्य विश्वस्तांनी सांगितलंय. याबद्दल सरकारसोबत चर्चा करून वारी संबंधितला पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त ॲडव्होकेट विकास ढेगेंनी दिली आहे. तेव्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीची परंपरा सुरू राहील का आणि राहिली तर ती कशी, याबद्दलची उत्सुकता राज्यातल्या लाखो वारकऱ्यांना असताना ही महत्त्वाची बातमी. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकूचा सुरक्षा दलांनी आज खात्मा केलाय. काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश मिळालंय. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामधल्या बेगपुरा भागात झालेल्या भीषण चकमकीत त्याला ठार करण्यात आलंय. कर्नल मेजर समेत 8 जवानांच्या बलिदानाचा बदला सुरक्षा दलांनी नायकूचा खात्मा करून घेतलाय. चकमकी दरम्यान सुरक्षा दलांनी स्फोटात नायकू लपला होता ते घर उडवून दिले, तर त्याचा दुसरा साथीदार घरात लपून बसला. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.